नमस्कार. आज आपण मेथीचे लाडू करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो गूळ, अर्धा किलो मेथी, 50 ग्राम हलीम, 50 ग्राम डिंक, 1 वाटी गहू, 2 सुक्या खोबऱ्याचा किस, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट, काजू, बदाम, खारीक पण वापरू शकता. प्रथम आपण मेथी भाजून घेऊया. मंद गॅसवर थोडा परतून घ्यायची. तर ती भाजत आलेली आहे. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता गहू भाजून घेऊया. गहू थोडा तडतडा आवाज येणार की गहू भाजले म्हणून समजायचे. भाजून झालेले आहेत गहू. हलीम भाजून घेऊया. तो पण थोडासा भाजून घ्यायचा. हलीम पण भाजून घेतलेला आहे. एक जास्त नाही, 4 ते 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून घेऊया. तो पण थोडा रंग गरम करून घ्यायचा. फक्त थोडाफार रंग येतो. खोबरं भाजलेलं आहे. आता आपण डिंक तेलामध्ये भाजून घ्यायचं. ड्रायफ्रूट थोडं भाजून घेते रे. भाजलेला आहे. आता आपण तेलामध्ये डिंक भाजूया. तेलामध्ये डिंक तेलात भाजल्यावर डिंक फुलतो चांगला. डिंक पण भाजत आलेला आहे. एका भांड्यामध्ये आता काढून घेऊया. तर डिंक हाताने चांगला चुरून घ्यायचा. ड्रायफ्रूट बारीक करून घेऊया. आता हे मेथी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची. चाळणीने चालून परत त्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायची. असं भरड लावायचं. थोडा गहू पण भरड दळून काढूया मिक्सरच्या भांड्यामधूनच. हलीम पण मिक्सरमधूनच दळून काढायचं आहे. हे मिश्रण सगळं एकत्र करायचं. डिंक, हलीम, गहू आणि मेथी सर्व एकत्र करायचं. सर्व एकजीव करायचा. आता आपण गूळ बारीक करून घेतलेला आहे. अर्धा किलो गूळ, त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकायचा आणि पूर्ण वितळून एकदम कडक करायचं नाही, तर आपल्या हाताला चुपकल असंच करायचं. चिकटपणा लागेल हाताला. गूळ पूर्ण विरघळत आलेला आहे. पाक तयार झालेला आहे. तर त्यामध्ये आपण सर्व मिश्रण टाकायचं. त्याच्यातच खोबऱ्याचं किस पण टाकायचं, भाजलेल्या खोबऱ्याचं, ड्रायफ्रूट टाकायचं. तर पूर्ण एकत्रित करायचं मिश्रण. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लाडू बांधायचे.
लाडू बांधून घ्यायचे. आपल्याला जसा आकार पाहिजे असेल तसं घ्यायचा. हे लाडू थंडीच्या दिवसात अतिशय चांगले असतात आणि बाळंतबाईंनी हे लाडू खायचे असतात. ही व्हिडिओ आवडली असेल तर मला लाईक करा. थँक्यू.